आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विधिमंडळाच्या लवई शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले। महेंद्र थोरवे आणि दादा भुसेंमध्ये धक्काबुक्की। एकाच गँगमध्ये असलेले दोघे जण एकमेकांसमोरून भिडले। काही दिवसांनी आता बंदुकाही येतील। महेंद्र थोरवे दादा भुसेंमधील राड्यावर अंबादास दानवेंची टीका। एकाच गटात असणारे, एकाच गँगमध्ये असणारे असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँग। तर धक्काबुक्की झाली नाही, दोघेही एकमेकांशी बोलत होते। मुख्यमंत्री शिंदे बैठक घेऊन दोघांना समज देतील। प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। शंभूराज देसाई समजावून सांगत होते की काही झालं नाही, पण फायटिंग झाली आहे निश्चित। आपली अशी संस्कृतीने कॉलर पकडून बाचाबाची धक्काबुक्की चुकीची। महेंद्र थोरवे दादा भुसेंच्या वादावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। महेंद्र थोरवे आणि माझ्यात कोणताही वाद झालेला नाही। विरोधकांना सीसीटीव्ही दाखवा, माझी काही हरकत नाही। दादा भुसेंची प्रतिक्रिया। तर महेंद्र थोरवेंची नार्को टेस्ट करा, आव्हाडांची मागणी। तर माध्यमांसमोर येऊन महेंद्र थोरवेंनी सर्व माहिती दिली। विजय वडेट्टीवारांची माहिती। कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नये, पवारांकडून राजशिष्टाचार विभागाला पूर्वीच सूचना। पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल, पुणे जिल्हा प्रशासनाकडून खुलासा। तर हा आदरातिथ्याचा भाग आहे, राजकारणाचा नाही। निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून रुसणारे शरद पवार नाहीत। पवारांच्या निमंत्रणावरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बारामतीत कार्यक्रम असूनही पवारांना निमंत्रण नाही हे हास्यास्पद। अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नाही। नमो महारोजगार मेळाव्यावरून राऊतांची टीका। ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती। अशा प्रकारचं राजकारण या राज्यात कधीच झालं नव्हतं की ज्या भागामध्ये आपण जात आहोत सरकार, त्या राज्याचा आमदार किंवा खासदार हा आपल्या पक्षाचा नाही, म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचंच नाही।